नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बदलत्या काळानुसार लोकांच्या महत्त्वाकांक्षांनी जगण्याच्या पद्धती बदलत आहेत. त्यानुसार लोकांची खरेदी करण्याची क्षमताही वाढत आहे. देशामध्ये मॉल संस्कृती आणि ऑनलाईन शॉपिंग वाढीला लागणं हे लहान व्यापाऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरतंय. लहान व्यापारी हे एक प्रकारे देशाचा आर्थिक कणा आहेत. हे व्यापारी टिकून राहण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्टेशनरी, कटलरी आणि जनरल मर्चंट असोसिएशनतर्फे आयोजित व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार समारंभात बोलताना व्यक्त केलंय. व्यापाऱ्यांशिवाय जीवन अशक्यच आहे ना. ते कोविडमध्ये लोकांना कळलं. लोकांना कोविडची एवढी दहशत होती, म्हणजे खरी व्यापाऱ्यांनाही होती, पण व्यापाऱ्यांना दहशत होती तरी सुद्धा लोकांना वस्तू मिळायला पाहिजेत म्हणून लोकांनी उघडलं. त्याचे नियम होते, त्याच्या समोर ते रांग लावायला लागायची. किती प्रकार झाले 2 महिन्यात, 2-4 महिन्यात. बरं, थोडी रांग वाढली किंवा तो पोलीस फटके मारायचे, पण सगळं करून आणि सगळ्यांनी मास्क लावून उत्तम सेवा केल्यामुळे कोणीही या देशात भुकेलं राहिलं नाही. हे किराणा मालकांचं सुद्धा मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. याला महत्त्व आहे. पण त्यांनी जे सांगितलं त्यातलं सूत्र एवढंच आहे की बस सचोटी, विश्वास आणि दिलेला शब्द पाळणं, एवढ्या 3 गोष्टी या कुठल्याही व्यापाऱ्याला महत्त्वाच्या असतात. म्हणजे मला अनेक जण ॲमेझॉनच्या संबंधात जेव्हा म्हणतो त्यावेळेला त्यांचं सगळ्यात लोकांना काय आवडतं की परत देता येतं, नाही पसंत पडलं तर परत पाठवता येतं. तर ही सुद्धा महत्त्वाची बाब आहे. आणि पण लोकांना पहिल्यांदा जे मला आठवतं सहज, आता आधी याच्या संबंधात सांगतो. आपण सगळे व्यापारी आहात. ज्या वेळेला किशोर बियाणींनी बिग बाजार काढला, दॅट वॉज द फर्स्ट रियल ऑर्गनाइज मार्केट, रिटेल. आणि ऑर्गनाइज रिटेल मार्केट झाल्यावर सगळ्यांना वाटलं की आता व्यापारी बंद होणार, आता किरकोळ व्यापाऱ्याचं चालेल कसं, होईल कसं. मग पुढे असं झालं की आता तो ऑनलाईन आलं. ऑनलाईनचा परिणाम आहे तो मी सांगतो जरा. ऑनलाईनचा निश्चित परिणाम आहे. पण एक आपण लक्षात घेत नाही की आपला देश सुद्धा, अहो काल मी मैदान सिनेमा पाहत होतो. ते 62 साली आपल्याला फुटबॉल गोल्ड मेडल मिळालं एशियाडमध्ये. अहो त्याला इतकी वर्ष झाली. आता त्यावेळेला 43 कोटी लोकसंख्या होती, आता 143 कोटी झाली. त्यामुळे गिराईक पण वाढतं ना हो. म्हणजे एवढं कुठली खेड्या आणि अर्बनायझेशन झाला, त्यामुळे खेड्यातून माणसं तालुक्याच्या गावी आली. 10,000 वस्तीची आता एवढी मोठी गावं झालीत आणि तिथेही मोठा व्यापार उदीम आहे. टायर 3 and टायर 4 सिटीज आर द बिगेस्ट गेनर इन रिटेल ट्रेड. रिटेल ट्रेडमध्ये त्याचा मोठा वाटा आहे आज. आणि म्हणून लोकांना ॲस्पिरेशनल परचेस करायचे असतात. लोकांना आता आकांक्षा आहे, जास्त खर्च करायची तयारी आहे. आणि हल्ली आता काय झालं, मोबाईलमधूनच धडाधड पैसे देता येतात. त्यामुळे हे जगात कुठे नाही बरं का. म्हणजे मी अमेरिकेमध्ये पहिल्यांदा 85 साली गेलो. त्यावेळेला आमचे मित्र मला न्यायला आला होता आणि आम्ही जाऊन त्यांनी ATM मधून पैसे काढले. तर आपल्याकडे त्याचं काही नाव पत्ता सुद्धा नव्हता. त्यामुळे ATM मधून पैसे काढले हे मला, मी बँकेत असूनही आश्चर्य वाटत होतं. आणि त्याचं आता तो इथे आला तर तो म्हटलं इथे कोणी क्रेडिट कार्ड वापरतच नाही, ATM मध्ये कोणी जातच नाही, कारण सगळेजण फोनवरूनच पैसे देतात. म्हटलं फोनवरून पैसे भाजीला वगैरे देतात, चहाला देतात, पण आत्ता बैल पोळ्याच्या दिवशी आमच्या गल्लीत एक बैल आला, त्यालाही QR कोड लावलेला होता. त्यामुळे जितके व्यवसाय कराल तेवढे चालणार आहेत, कारण 3 वैशिष्ट्ये आहेत जी ऑनलाईनलाही जमत नाहीत आणि जी ऑर्गनाइज मार्केटलाही जमत नाहीत.
एक म्हणजे लोकांना ऑनलाईन मध्ये कापड असं हात लावून घेता येत नाही, टेक्स्चर पाहिल्याशिवाय कापड आनंद वाटत नाही घेतलेला. गव्हात सुद्धा असा हात घालून घ्यायला काय आनंद असायचा त्यावेळेला. आणि कुठली गोष्ट अहो, आमच्या इथे तर छोटं छोटं कुणाकडे गेलं तिथे दुकानामध्ये तर तो द्राक्ष असेल तर 2 द्राक्ष देणार, चव पहा म्हटलं. असं टेस्ट करणार कुठलं ऑनलाईनवाला करू शकत नाही. त्यामुळे आपलं स्थान जाणार नाही, पण आपल्याला नाविन्याचा शोध घ्यावा लागेल. नवीन नवीन प्रथा आहेत, म्हणजे जसं आपण सेवा देतो पर्सनलाइज, यांनी सांगितलं असं 6 ते 10 चालवतो, पण त्यांना तिथे चांगला व्यापार आहे. त्यामुळे आपल्याला नवं शोधत राहावं लागेल, नव्या पद्धती अंमलात आणाव्या लागेल. आणि आपण उधारी देतो विश्वासावर, ती तर कोणीच देऊ नाही शकत. त्यामुळे हेही आपलं एक मोठं वैशिष्ट्य आहे. घरपोच सेवाही आहेत आता. फक्त आता ऑनलाईनमुळे काय झालं आहे की मास बार्गेनिंगमध्ये त्या मोठ्या कंपन्या किती स्वस्त देऊ शकतात, हा सगळ्यात मोठा अडचणीचा भाग आहे. आणि हा विषय आणखी सिरियसली मांडला गेला पाहिजे, कारण शेवटी खेडोपाडी आणि देशामध्ये 6 लाख गावामधले कोट्यावधी किरकोळ विक्रेते हा आपला प्राण आहे, तो वाढणार आहे, चांगला होणार आहे. पण काही संरक्षणाची निश्चित जरुरी लागेल. आणि त्यामुळे आपला एक प्रतिनिधी निवडून गेलाय आणि आम्ही सगळे तुमचेच प्रतिनिधी आहोत. त्यामुळे सगळी तर हे नवं शोधत राहावं लागतं. आता यात थोडं उत्पादनही आहे, थोडं हेही आहे, पण नव्या सेवा, नव्या पद्धती, एक शेवटचा मुद्दा मला निश्चित सांगायचा आहे की आपल्याला पूर्वी जाहिरात असायची हो, पुण्यातल्या प्रसिद्ध दुकानाची, आमची दुसरीकडे कुठेही शाखा नाही. म्हणजे हे काय वैशिष्ट्य आहे का? मॅकडोनाल्ड म्हणजे काय हो? वडापावच ना. मग प्रभावाल्यांना नसतं करता आलं का? पण लक्षात घ्या, हा म्हणजे ती एक फिल्म आहे, ही OTT प्लॅटफॉर्मवर पहा. मॅकडोनाल्ड नावाची एक डॉक्युमेंटरी आहे की ते दोघे भाऊ होते, चांगलं हे करायचे, वडापाव करायचे, आणि ते वेगवेगळ्या बाजाराच्या दिवशी सोमवारी इथे, मंगळवारी तिथे, बुधवारी तिथे असं जाऊन यायचे आणि विकायचे. पण मग एक माणूस, लोक म्हटलं तुम्ही आमच्याकडे आठवड्यांनीच येता, असं नाही, जरा रोज मिळेल असं बघा ना काहीतरी. मग ते म्हटलं नाही, आम्ही एवढंच करतो. तेही तसंच होते, आम्ही एवढंच करतो, आम्ही असंच देणार. पण मग एक माणूस त्यांना भेटला आणि त्यांनी सांगितलं, हा वेडेपणा आहे आपलं, तुमचं इतकी चव हाताला चांगली आहे, त्याचं स्टँडर्डायझेशन करू. आणि स्टँडर्डायझेशन म्हणजे किती केलं आहे? आता जगात आपण 50,000 मॅकडोनाल्ड आहेत, पण चव टोमॅटो सॉसची असो व बटाट्याची असो एकच असते. जगात कुठेही गेलं तर जिथे जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांना काय खावं कुठे वाटलं तर पटकन मॅकडोनाल्ड पाहून जातो, कारण तो ब्रँड झाला. आणि ब्रँड होतो. जसं मला म्हणून येवले चहापासून सगळ्यांचं खूप अभिनंदन करायचं की त्यांनी लवकर, हा आमचा मेंगडे, शिवराम मेंगडे, हा साधा नगरसेवक, त्याच्या आधी किर्लोस्कर कमिन्समधला कामगार, पण त्याच्या मुलांनी दुर्गा कॅफे सुरू करून ते आता शेकडो झाली दुर्गा कॉफी. हो, तर ते हे इतकं, याला महत्व आहे. पण स्टँडर्ड पाहिजे, ते तसंच राहायला पाहिजे. आणि म्हणून एक शेवटचं तेवढं माहिती सांगतो की ते म्हणजे बटाटे सुद्धा शेतकऱ्यांशी करार करून ठिकठिकाणी त्याच बियांचे बटाटे होतात, त्याच बटाट्याच्या तशाच फोडी होतात, ती मशीन सगळ्यांकडे तशीच असतात. त्याचं जे तळण्याचं तेलाचं हे असतं, त्याचं एका ठराविक टेम्परेचरला इतका ठराविक वेळ असं सगळं असतं आणि कुठेही बदलच होत नाही. म्हणजे इतकं जेव्हा स्टँडर्डायझेशन होतं त्यावेळेला मग लोकांना खात्री येते की अरे हा तोच पदार्थ आपल्याला मिळणार आहे. 50,000 मालक आहेत पण नाव एकच आहे, मॅकडोनाल्ड. तर हे जे आहे हे नवं रूप आहे. आपला व्यवसाय, इथे बसणाऱ्या सगळ्यांना मी सांगतो, तुमचा व्यवसाय 100, 200, 500 ठिकाणी होईल
इतका मोठा संभव होत आहे, कारण लोकांना नवं हवं आहेत सेवा. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.